आपण जर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर सह्याद्रीची जी रांग आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी अभयारण्य आहे, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणातली जंगलं आहेत. याच्यामध्ये जी काही संरक्षित जंगलं आहेत त्यामध्ये काही झाडं देखील दुर्मिळ आहेत. त्याच्यामध्येच अजून एका झाडाच्या संदर्भात आपण नेहमी ऐकलं असेल ते म्हणजे सागवान झाड, जे पूर्वी बांधकामासाठी घरासाठी लाकूड उपयोगी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात तोडलं जात होतं. त्याच्यासाठीचा जो एक वन अधिकार म्हणजे वन अधिनियम 1927 कलम 27 हे बनवलं गेलं आणि अशी जर वृक्षतोड झाली तर त्या संदर्भात मोठी कारवाई होऊ शकते असं सूचित केलं गेलेलं आहे. आता अजून त्याच्यामध्ये एक जोड असं म्हणता येईल की पेसा कायदा. कारण ही जी काही झाडं आहेत ती बहुधा वन जमिनीच्या सोबतच इथली जी गावं आहेत आसपास त्यांच्या अखत्यारीत देखील येतात आणि पूर्वी तहसीलदारांची परवानगी लागायची, मात्र आता पेसा अंतर्गत गावाची देखील परवानगी लागते. मात्र अशी जी सागवानाची झाडं आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात कत्तल झाल्याची घटना ही पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यामध्ये असणाऱ्या कोलतावडे आणि बोरघर या परिसरामध्ये झालेली आहे. आता याच्यामध्ये किती झाडं तोडली गेली आहेत तर तब्बल 300-350हून अधिक होय. आणि ह्या जो झाडं तोडणारा व्यक्ती आहे त्याच्या संदर्भात ही कारवाई कशा पद्धतीने झालेली आहे. आपण एक पाठीमागे चित्रपट पाहिला असेल पुष्पा, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने चंदन झाडं, चंदन तस्कर, तसंच काहीसा हा मोठा प्रकार समोर येताना दिसतोय. आणि ही जी माहिती समोर आणलेली आहे ते धनंजय कोकणे जे या संदर्भात पर्यावरणासंदर्भात नेहमी काम करतात ते माझ्यासोबत आहेत. ते कोणत्या समितीमध्ये तुम्ही आहात आणि कोणत्या अंतर्गत तुम्ही आता ही तक्रार दाखल केली? मी महाराष्ट्र वन विभागाच्या वतीने मानद वन्यजीव रक्षक पुणे जिल्ह्यासाठी काम करतो. त्यामुळं हे जे काही जीव आहेत म्हणजे प्राणी आणि वनस्पती यांचं संवर्धन आणि संरक्षणाची जबाबदारी आपण आपली सांभाळतो. तर ह्या आंबेगाव तालुक्यातील हा जो पश्चिम पट्टा आहे, या ठिकाणी भीमाशंकर आणि भीमाशंकर अभयारण्य लगतचा परिसर, या ठिकाणी सर्व जंगल बाग आहे आणि या ठिकाणी अत्यंत सर्व काही जंगली प्राणी आहेत की ज्या ठिकाणी मग बिबटे, हरण, सांबर, भेकर असे खूप प्राणी आहेत. आणि ह्या ठिकाणी कोणती परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर जंगलाची कत्तल केलेली आहे कोलतावडे या गावी. याच ठिकाणी फक्त एकाच परिसरामध्ये जवळजवळ 300 झाडं तोडलेली आहेत सागाची आणि कोणतीही परवानगी न घेता. यामध्ये कमीत कमी तो माल 2 ते 3 कोटी रुपयाची त्याची मार्केटची किंमत आहे. स्थानिक एका गटाचा उतारा आहे तो आधी 25-30 गुंठ्याचा आहे, पण बाकीची तर कुणाची परवानगी न घेता अशीच मालकी पण तोडलेली आहे. आणि विशेष सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे सरकारी जागेतली झाडं तोडलेली आहेत. आता सरकारी जागेतली झाडं तोडायचा अधिकारच नाही आहे. तर आता जो डिंबे धरणाचा जो परिसर आहे, त्याचा जो बॅकवॉट आहे, त्या ठिकाणीच रस्ता आणि धरण त्यामध्ये जी काय सागवानी झाडं आहेत तर ती झाडं तोडणं हे अत्यंत गंभीर आहे. कारण जमिनीची धूप होत असते आणि ही झाडं ती धूप अडवतात. त्यामुळं बेकायदेशीरपणे प्रचंड मोठ्या प्रमाणावर ही जंगल तोडली जाते शिवाय कोणती परवानगी न घेता. आणि फॉरेस्टचे जे अधिकारी आहेत म्हणजे RFO जे बसतात घोडेगाव या ठिकाणी, त्यांनाही याची कल्पना नाही. तर मला असं वाटतं की जे स्थानिक त्या ठिकाणचे जे वन कर्मचारी आहेत त्यांच्या मदतीने बहुतेक ही एवढी मोठी कत्तल झाली. कारण त्याच्यानंतरच 1-2 किलोमीटरवर फॉरेस्टचा टेहळणी नाका आहे, चेकिंग नाका आहे. तर त्या चेक नाक्यावरून गाडी गेलीच कशी? आणि हा माल जवळजवळ माझ्या माहितीनुसार धाराशिव तिकडे गेलेला आहे. आता ह्या ठिकाणाहून जर इथपर्यंत माल जात असेल तर इथं परवानगी न घेता झाडं तोडली तर हा माल गेला कसा? म्हणजे मला असं वाटतं ज्या ठिकाणी जे काही वन कर्मचारी असतील किंवा कोणतरी त्यांचं लागेबांधे असतील त्यांनी बनावट पास सुद्धा करून दिले असतील, कारण तसा माल जाऊच शकत नाही. माझ्या माहितीप्रमाणे याच्यामध्ये आता तुम्ही तक्रार दाखल केल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी तिथे जाऊन पंचनामा देखील केलेला आहे. याच्यामध्ये कुणाचं नाव समोर आलं आहे, कुणावर दाखल होतो या गुन्हा, आणि एकूणच हा प्रकार जसं तुम्ही एक मुद्दा मांडलात की अशा पद्धतीने टेहळणी नाका आहे तरी देखील तिथपर्यंत गेली कशी, म्हणजे या बाबतीतला संपूर्ण पंचनामा झाला आहे का आणि ती व्यक्ती कोण आहे? आता या ठिकाणी जे आमच्या माहितीनुसार हा जो माणूस आहे जो नेहमी लाकडं तोडतो हा सराईतच आहे. कारण यांनी याच्या आधी पण पूर्वी खूप लाकडं तोडलेली आहेत आणि माझ्याकडे त्याचे बरेचदा फुटेज पण आहे. परंतु काय होतं की स्थानिक वन विभागाला जरी तक्रार केली तर ते समजा 300 झाडं असतील तर फक्त 30च दाखवतील, नाममात्र दंड करतील आणि सोडून देतील. ॲक्च्युली हे संगनमताने चाललेलं असतं. परंतु 1-2 झाडं नाही तर तब्बल 300 झाडं एका ठिकाणी फक्त एकाच ठिकाणी तोडलीत आणि ती पण बेकायदेशीर आणि काही शासकीय झाडं. एकदम गंभीर गोष्ट आहे होई. आणि मग आपण हा जो तोडणार आहे हा एक सुभाष विठ्ठल कोकणे नावाचा एक आहे की तो या ठिकाणचा सराईत लाकूड तोड आहे. आणि एकतर आदिवासी भागातली लाकडं जर तोडायला परवानगी मिळतच नाही. ती कशी असती की
जो संबंधित झाडांचा मालक असेल आदिवासी समाजाचा, एक तर तो पेसा कायद्याअंतर्गत येतो, तो वन विभागाला ती सूचित करतो की मला एवढी झाडं ही विक्री करायची. मग वन विभाग स्वतः जाऊन ते तोडून तिचा लिलाव करते आणि मग त्या मालकाला पैसे देते. ॲक्च्युली एक झाड आता इथं जवळजवळ आहे ना टन जवळजवळ 22,000 23,000 टनांनी ते लाकूड विकलं जातं. मात्र शेतकऱ्याला फक्त 800-900 रुपये एका झाडाचे दिले जातात. म्हणजे सरपणापेक्षाही कमी रेट आहे हा. एका झाडाचे एवढे दिले जातात. एकतर हा भाग जो आहे हा इको सेन्सिटिव्ह झोन असून भीमाशंकर अभयारण्यातला आहे. ह्या ठिकाणची झाडे ना वाढायला खूप संत गतीने वाढतात आणि हा एकदम चांगल्या प्रतीचा साग या ठिकाणी संत गतीने वाढतात. त्यामुळे एक झाड वाढायला कमीत कमी 7-8 वर्ष तरी छोटी साईज व्हायला लागते. परंतु इथं काय माहिती का, बिनधास्तपणे तोडली जातात आणि हे परस्पर विकली जातात. यापेक्षाही घातक अशी गोष्ट आहे की ह्या ठिकाणी जे खाजगी वनसोडा जे फॉरेस्टचं लँड आहे, जी सरकारी लँड आहे की जिथं फॉरेस्ट खर्च करते, ज्या ठिकाणी वन विभागाचे एवढे अधिकारी कर्मचारी आहेत आणि शासन त्यांच्या एवढा खर्च पगार करते आणि त्यांचा खर्च भागून हे वन जोपासलं जाते. परंतु जर तुम्ही आता वन विभागाच्या कोणत्याही जंगलात गेले, झाडात गेले, तर त्या ठिकाणी तुम्हाला मोठं झाडं दिसत नाही. आता बघा, वन विभागाने तर काय लिलाव केलेला नाही, वन विभागाने तर काही झाडं तोडलेली नाही. मग ती झाडं गेली कुठं? तर काय होते, आत्ता झाडं फक्त ह्या छोट्या छोट्या साईजची आहेत. म्हणजे किती 2-3 वर्षाची झाडं दिसतात. 50-60 वर्ष जरी आपण कमीत कमी धरलं तर झाड किती मोठं पाहिजेत, पण इथं छोटंच झाड आहे. याला कारण काय असं की हा जो परिसर आहे ना, हा आपण कसं म्हणतो, पूर्वी एक सुभा दिला जातो किंवा देशमुखी दिली जाते, तसं अक्षरशः वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना हे जंगल म्हणजे त्यांना ती देशमुखी दिलेली आहे. त्यांनी फक्त काय करायचं की हे असे काय लोक आहेत सराईत तस्कर, यांचं त्यांचं लागेबांधे, फक्त त्यांनी काय करायचं, जंगल तोडायचं, ते विकायचं आणि पुन्हा त्या ठिकाणी तोडल्यानंतर छोटासा फुटवा निघतो. 4-5 वर्षांनी एक लेवलला झाड आलं का पुन्हा ते तोडायचं. असं भक्षक बनलंय असं तुम्हाला म्हणायचं 100% असं कारण याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर खरं तर वन विभागाने वन राखायला हवीत. आणि याच भागामध्ये जिथे मी उभा आहे तिथेच खरं तर बिबट्याचा गहन प्रश्न निर्माण झालेला आहे आणि जंगलतोड हेच त्याचं मुख्य कारण समोर येताना दिसतंय. आता भीमाशंकर हे अभयारण्य आहे, याच्या आसपासचं जे जंगल आहे ते राखण्याची जबाबदारी वन खात्यावर आहे. मात्र अशा पद्धतीने जर गंभीर गुन्हे होत असतील तर हे निश्चितच न टाळता त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. आणि आता याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की आता याच्या संदर्भातली कारवाई झाली आहे का, कारण वन अधिकाऱ्यांना तुम्ही कळवलं होतं, त्याच्यानंतर पंचनामा देखील झाल्याचं मला माहिती आहे. त्याच्या पुढे काय कारवाई? आता आमची अशी अपेक्षा आहे किंवा मी तशी तक्रारच केलेली आहे की हा जो माल गेलेला आहे, एवढा मोठा लाकडे गेलेली आहे, ही लाकडे नक्की कुठं गेली, त्यांनी तो मुद्देमाल जप्त केला पाहिजे, कोणत्या गाडीने गेली पाहिजे. आता ज्या ठिकाणी जर ह्या बेकायदेशीरपणे सागवानी लाकडांची वाहतूक होत असेल तर गाडी मालक आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो, कारण वाहतुकीला हा गुन्हा दाखल होतो, दंड होत नाही. तर हा ज्या ठिकाणी मुद्देमाल गेला आहे तो पुन्हा जप्त करण्यात यावं. आणि हा मुद्देमाल एवढ्या दूरपर्यंत गेलाच कसा बिना परवाना, तर याचं तो त्यांनी कसा नेला, त्या टहळणी नाक्यांनी काही करत होते आणि त्यानुसार त्याचं चेकिंग झालं पाहिजे, यांना बनावट पास दिले पाहिजे का हे पण पाहिलं पाहिजे आणि संपूर्ण मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. निश्चित दंड करून चालणार नाही. दंड काय करणार ते 1,00,000-2 लाख, 25 लाख जरी दिले तरी एवढं पर्यावरण सुदृढ होऊ शकत नाही. 25 लाख नाही, 5 कोटी दिले तरी एवढी झाडं लगेच येऊ शकत नाही. 300 कोटी फक्त एका टप्प्यात झाडं तोडली जातात. म्हणजे काय किती वरवाडाव काय, म्हणजे काय करावं काय मला हेच कळत नाही. निश्चित असा अतिशय गंभीर गुन्हा आहे, कारण आपण कुठेतरी म्हणतो की पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. सातत्याने पर्यावरणाच्या बाबतीत आपण आवाज उठवण्याचा प्रयत्न करत असतो. सध्या कुंभमेळ्याच्या बाबतीत नाशिकमध्ये जी वृक्षतोड होणार होती त्याच्यावर देखील अनेक प्रश्नचिन्ह उभी केली गेली. मुळातच सह्याद्रीचं हे जे जंगल आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून, कारण समुद्र, त्याच्यावरून होणारी वाफ, त्यानंतर इथे असणारा थंडावा, तिथे होणारा पाऊस आणि पुढे चक्र, अशा पद्धतीने अगदी 4थीच्या पुस्तकात आपण याचा अभ्यास केला असेल. आणि त्यामुळे सह्याद्रीचं हे जंगल अतिशय महत्त्वाचं आहे आणि तिथे होणारी वृक्षतोड अतिशय गंभीर गुन्हा आहे. आता या बाबतीत वन विभाग कशा पद्धतीने कारवाई करतं हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. याकरिता आत्ता जे काही पर्यावरण प्रेमी आहेत त्यासोबतच त्यांचं वन्यजीव मानक जे पद आहे ते धनंजय कोकणे यावर आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना न्याय मिळतोय का हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. आणि जर का इथे तोडलेली झाडं चक्क धाराशिवपर्यंत पोहोचत असतील तर कुठे कुठे हे सगळं पाणी मुरतं आहे हे देखील आता शासनाने अगदी मुळापर्यंत जाऊन शोधणं तितकंच गरजेचं आहे. अविनाश पवार, NDTV मराठी.